त्या रात्री मी 10 वाजता घरी आलो होतो. पूर्ण गाव शांततेत झोपलं होतं. अमावस्येची ती काळीकुट्ट रात्र होती आणि बाहेर सर्वत्र गाढ काळोख पसरला होता. गावात येताना लांबून कुत्रे भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. गावातून चालताना मलाही आता थोडी भीती वाटत होती. कारण 3 दिवसांपूर्वीच आमच्या शेजारच्या गावात एक मोठा दरोडा पडला होता. त्यामुळे आमच्या आसपासच्या सर्व गावांमध्ये घबराटीचे वातावरण होते. एरवी रात्रीचे 10 वाजले तरी गावात कोणी ना कोणी जागे असायचे, पण आज इतकी भयानक शांतता मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. तसा मी काही लहान नव्हतो. माझे नाव रमाकांत. मी 41 वर्षांचा, 3 मुलांचा बाप होतो. माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली असून त्या त्यांच्या सासरी आनंदी होत्या. मुलगा शिक्षणासाठी पुण्याला होता. तसा मी शरीराने अत्यंत बळकट, उंच आणि मजबूत बांध्याचा होतो. पण शरीर कितीही मजबूत असले तरी माणसाचे मन कुठेतरी कुमकुमवत असतेच. तसेच माझेही होते. मी लहानपणापासूनच खूप शांत स्वभावाचा होतो. भांडण तंट्यांपासून नेहमी दूर राहायचो. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबांनी मला शेती करायला खूप वेळा सांगितले, पण मला त्यात जराही रस नव्हता. म्हणून मी घरात कोणालाही न सांगता मुंबईला आलो आणि रेल्वे डिपार्टमेंटमध्ये मजूर म्हणून कामाला लागलो. पुढे माझ्या शिक्षणाच्या जोरावर मला तिथे चांगली नोकरी मिळाली आणि माझे आयुष्य सुखी आनंदी झाले. त्यानंतर 2 वर्षांनी मी घरी परतलो. मी घरातला सर्वात मोठा मुलगा होतो आणि स्वतःच्या बळावर एवढी चांगली नोकरी मिळवली होती. त्यामुळे बाबांचा गावात मान वाढला होता. सुरुवातीला आई बाबा माझ्यावर थोडे रागावले, पण शेवटी त्यांचा राग निघून गेला आणि बाबांनी मला मिठी मारून शाबासकी दिली. एका आठवड्यातच माझे एका खूप सुंदर मुलीशी लग्न लावून दिले. तिच्या येण्याने माझ्या आयुष्याला एक आनंदी वळण मिळाले. बघता बघता मला 3 मुले कधी झाली हे समजलेच नाही. आज ती आपापल्या संसारात आनंदी आहेत. सर्व काही सुख समाधानाचे चालले होते. पण मागच्या वर्षभरापासून माझी पत्नी करुणा आजारी पडली आणि ती अंथरुणालाच खिळली. खूप दवाखाने, वैद्य, आयुर्वेदिक उपचार सर्व काही करून पाहिले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. शेवटी 5 महिन्यांपूर्वी तिने या जगाचा निरोप घेतला आणि मला या जगात एकटे सोडून गेली. तेव्हापासून मी खूप दुःखी असायचो. दिवसभर नोकरीवर वेळ जायचा, पण रात्री घरी आलो की करुणाची आठवण यायची. तिचे प्रेमाने बोलणे डोक्यातून जातच नव्हते. अशातच एक दिवस माझा लहान भाऊ दीपक आणि त्याची पत्नी सुवर्णा दोघेही घरी आले. दीपक एका चांगल्या ठिकाणी नोकरी करतो. त्याच्या लग्नाला 8 वर्षे झाली होती, पण अजून त्यांना मुलबाळ नव्हते. त्याची बायको सुवर्णा अत्यंत सुंदर, अंगाने गच्च भरलेली, उंच आणि गोल चेहऱ्याची होती. तिचा स्वभावही खूप गोड होता. ती मला खूप प्रेमाने भाऊजी भाऊजी म्हणून हाक मारायची. मीही स्वभावाने तिच्यासारखाच असल्याने ती माझा खूप आदर करायची आणि मीही तिला तितकाच मान द्यायचो. पण दीपक तसा नव्हता. त्याचा स्वभाव थोडा चिडचिडा होता. त्यामुळे त्यांचे कधीकधी 2-2 दिवस भांडण चालायचे. माझ्यासमोरही कित्येकदा त्यांच्यात वाद झाले होते, पण मी सुवर्णाला समजावून त्यांना शांत करायचो. सुवर्णा आमच्यासमोर हसतमुख राहायची, पण तिच्या मनात आई न होण्याचे एक मोठे दुःख लपलेले आहे हे मी बऱ्याचदा अनुभवले होते. मी तिला म्हणायचो, चांगल्या दवाखान्यात ट्रीटमेंट पूर्ण करा, नक्कीच तुम्हाला मूल होईल. पण सुवर्णा मला मनमोकळेपणाने सांगायची, भाऊजी खूप दवाखाने करून झाले, पण काही उपयोग झाला नाही. आता आम्ही तो विचारच सोडून दिला आहे. बोलता बोलता ती एकदा म्हणाली होती की तिच्या बहिणीकडून एक बाळ दत्तक घेणार आहे. मीही तिच्या या विचाराला आनंदाने संमती दिली होती. त्या दिवशी सुवर्णा आणि दीपक घरी आल्यामुळे घराला एक वेगळेच घरपण आले होते. त्यांच्यासोबत वेळ घालवून मला खूप दिवसांनी इतका आनंद आला होता. सुवर्णाला माझी खूप काळजी होती. ती फोनवर नेहमी म्हणायची, भाऊजी ताई गेल्यामुळे
तुम्ही जास्त दुःखी होऊ नका. स्वतःची तब्येत सांभाळा. अजून धीरजाचे, माझ्या मुलाचे करिअर आणि लग्न हे सर्व तुम्हालाच बघायचे आहे. ती इतक्या हक्काने सांगायची जणू माझी आईच मला सांगते. खरंच सुवर्णासारखी मुलगी माझ्या भावाला मिळाली होती. त्यामुळे तो खूप नशीबवान होता. पण त्याला तिच्याबद्दल जराही आदर नव्हता. दोघे 2 दिवस राहून घरी परतले आणि पुन्हा मला त्या घरात एकटे राहावे लागणार होते. पण निघताना सुवर्णाने माझ्याकडून एक वचन घेतले होते. तुम्ही खूप वर्षे झाली गावी आला नाहीत, त्यामुळे पुढच्या आठवड्यात सुट्टी काढून गावी या. गावाकडच्या निसर्गरम्य वातावरणात तुमचे मन आनंदी होईल आणि दुःखाचा भारही कमी होईल. मलाही तिचे म्हणणे योग्य वाटले, कारण इथे राहून पत्नीचेच विचार मनात येत राहतील. म्हणून मी होकार दिला. पुढचे 5-6 दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. शेवटी सकाळच्या ट्रेनने मी गावी यायला निघालो. पण ट्रेन खूप लेट झाल्यामुळे मला गावी पोचायला रात्रीचे 10 वाजले. प्रवासात कंटाळा आल्याने वारंवार मोबाईल पाहिल्यामुळे फोनची बॅटरीही संपून तो स्विच ऑफ झाला होता. पण निघण्यापूर्वीच मी सुवर्णाला फोन केला होता, त्यामुळे काळजी नव्हती. तिने सांगितले होते, भाऊजी तुम्ही आरामात या, मी जेवण बनवून ठेवले. पण गावात आल्यावर मला 3 किलोमीटर पायीच जावे लागणार होते. दीपकला बोलवायचे, तर तोही कामानिमित्त 3 दिवसांसाठी बाहेर गेला होता. त्यामुळे मला या अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्री एकट्यालाच पायी प्रवास करावा लागणार होता. पायी चालताना मनाची एक वेगळीच भीती वाटत होती. पण मनाला धीर देत मी कसा तरी घरी पोहोचलो. गावात पाहिले तर लाईट गेलेली होती, त्यामुळे भयंकर अंधार पसरला होता. अंधारात घर शोधणेही थोडे कठीण गेले, पण मी व्यवस्थित घरी पोहोचलो. सुवर्णा कंदिलाच्या मंद प्रकाशात पुढच्या पडवीतच माझी वाट पाहत बसली होती. मला दारात आलेलं पाहून तिला खूप आनंद झाला. तिने लगेच मला पाणी दिले आणि प्रवासाबद्दल विचारपूस केली. प्रवास खूप थकवणारा झाला होता. थोड्या गप्पा झाल्यावर ती म्हणाली, भाऊजी तुम्ही आधी हातपाय धुवून घ्या, मी जेवण वाढते. मी म्हणालो, सुवर्णा जेवण थोड्या वेळाने करू, आधी तुझ्या हाताचा एक कडक चहा बनव. मी पडवीतल्या खाटेवरच अंग टाकले. पायी चालल्यामुळे आणि प्रवासाच्या थकव्यामुळे माझे अंग दुखत होते. खाटेवर पडताच मला इतकी गाढ झोप लागली होती जणू मी कित्येक दिवसांपासून झोपलोच नव्हतो. थोड्या वेळाने सुवर्णाने मला प्रेमाने उठवले आणि म्हणाली, भाऊजी कडक चहा प्यायल्यावर तुमची सुस्ती आणि थकवा एका क्षणात निघून जाईल. मी तुमच्यासाठी गरम पाणी केले आहे, चहा पिऊन आंघोळ करून घ्या. मी चहा पिला. तिने माझ्या आवडीचा चहा बनवला होता. चहा पिऊन मनाला एक वेगळी स्फूर्ती आली. मी अंग मोडून थोडे ताजेतवाने झालो आणि बाबांबद्दल विचारले. ती म्हणाली, ते गोठ्यातच झोपले आहेत. पुढे ती म्हणाली, भाऊजी तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करून घ्या, म्हणजे अंग मोकळे होईल. मी आंघोळीसाठी गेलो. संपूर्ण घरात अंधार होता, पण सुवर्णाने प्रत्येक खोलीत कंदील लावला होता. त्याचा मंद प्रकाश घरात पसरला होता. सुवर्णाने माझ्यासाठी छान कडक गरम पाणी केले होते. मी आंघोळीला बसलो असताना अचानक मला माझ्या पाठीवर सुवर्णाच्या मऊ हातांचा स्पर्श झाला. तिचे हात माझ्या पाठीवर फिरत होते आणि माझी पाठ चोळत होती. तिच्या हातातील काचेच्या बांगड्यांचा छनछन आवाज मनाला मंत्रमुग्ध करत होता. ती म्हणाली, भाऊजी साबण द्या, मी पाठीला लावून देते. तसेही ताई गेल्यानंतर तुमच्या पाठीला कोणी साबण लावला नसेल. तिच्या हातात साबण देताना नकळत तिचा हात माझ्या हाताने दाबला गेला, पण सुवर्णा काहीच बोलली नाही. ती एका हाताने पाठीला साबण लावत होती आणि हळूहळू तिने साबण माझ्या छातीवर आणि पोटावरही लावायला सुरुवात केली. आता मात्र माझ्या मनातल्या भावनांचा बांध फुटण्याच्या मार्गावर होता. तिच्या त्या कोमल स्पर्शाने माझ्या आतल्या भावना पूर्ण जाग्या झाल्या होत्या. माझी पत्नी गेल्यानंतर मी कधीही या भावनांना मोकळे केले नव्हते, पण आज सुवर्णा स्वतःहून इतक्या प्रेमाने स्पर्श करीत असल्याने माझ्या स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. ती मागून पाठीला आणि पुढून छातीला साबण लावत होती, तरीही मी मर्यादा ओलांडली नाही, कारण कितीही केलं तर ती माझ्या लहान भावाची बायको होती. मी तिला म्हणालो, सुवर्णा राहू दे, मी लावतो. तुझी ताई गेल्यानंतर
मला या गोष्टींची सवय झाली आहे. पण ती माझ्या कानात हळूच म्हणाली, भाऊजी, आज माझ्या मनासारखं करू द्या. तुमच्या आतलं दुःख मी समजू शकते, त्यामुळे मनावर ताण घेऊ नका. आता मला काही सुचत नव्हते. इच्छा होती की तिचा हात धरावा, पण मी स्वतःला सावरून धरले. तिने आंघोळ पूर्ण करून माझ्या अंगावर पाणी टाकले. अंगातला सर्व ताण निघून गेला. ती म्हणाली, भाऊजी, पटकन आंघोळ उरकून या, मी जेवण गरम करते. मी कपडे घालून आलो. तिने ताट वाढले. दोघांनी छान गप्पा मारत जेवण आटोपले. खूप दिवसांनी इतकं चविष्ट जेवण मिळाले होते. मी तिच्या हाताच्या चवीचे कौतुक केले. बोलताना मला जाणवले की आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. तिचे हसणे बोलणे थोडे वेगळे वाटत होते. जेवण झाल्यावर रात्रीचे 11:30 वाजले होते. तरी लाईट अजून आलेली नव्हती. मी बाहेर बाथरूमला जाऊ लागलो तर ती म्हणाली, भाऊजी, एवढ्या रात्री बाहेर जाऊ नका. मी म्हणालो, सुवर्णा, मी घरामागेच जातोय. ती म्हणाली, नाही भाऊजी, मला खूप भीती वाटते. 2-3 दिवसांपूर्वी शेजारच्या गावात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे सावट आहे. मी तिच्याजवळ जाऊन प्रेमाने विचारले, तुलाही भीती वाटते का? ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, भाऊजी, आता नाही वाटत. मी विचारले, म्हणजे? ती म्हणाली, तुम्ही आहात ना घरी, मग मला कसली भीती? मला विश्वास होता की तुम्ही नक्की येणार. मी बाथरूमला जाऊन आलो. तिने माझ्या रूममध्ये अंथरूण टाकले होते आणि ती स्वतः शेजारच्या रूममध्ये झोपायला गेली. मी माझ्या रूममध्ये होतो, पण मला तिची काळजी वाटत होती. रात्री ती घाबरली तर सहज माझ्याकडे येऊ शकेल म्हणून मी रूमचे दार उघडे ठेवले होते. आंघोळ झाल्यामुळे माझी झोपच उडाली होती आणि आंघोळीच्या वेळी घडलेल्या प्रसंगाने मनात विचारांचे काहूर माजले होते. कंदिलाच्या मंद प्रकाशात पाहिले तर रात्रीचे 12:10 झाली होती. तेवढ्यात दाराकडून बांगड्यांचा आवाज आला. सुवर्णा पदराने घाम पुसत माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, भाऊजी, लाईट नसल्यामुळे खूपच उकाडा होतोय. घामाने अंग भिजले आहे. मी उठून बसलो. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. जवळपास 1 वाजला तरी झोप येत नव्हती. मला पुन्हा बाथरूमला जायचे होते. बाकीच्या खोल्यांमधले कंदील विझले होते. फक्त माझ्या रूमचा कंदील चालू होता. सुवर्णा म्हणाली, अंधारात मला भीती वाटते. मीही सोबतीला येते. कंदील तिच्या हातात होता. आम्ही बाथरूमजवळ पोहोचलो. मी आतून बाहेर आलो तर कंदिलातले रॉकेल संपल्यामुळे कंदील विझला होता. पूर्ण काळोख घरात पसरला होता. ती दाराजवळ उभी होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात धरला. ती माझ्या अगदी जवळ आली. माझ्या मनातील प्रेमळ भावना पूर्णपणे जाग्या झाल्या. मी तिला सोबत घेऊन रूममध्ये आलो. बेडवर बसल्यावर मी म्हणालो, सुवर्णा, आता अंधारातच आपल्याला सोबत राहावं लागेल. ती म्हणाली, हो भाऊजी, मला तर या अंधाराची खूपच भीती वाटते. आम्ही दोघे बेडवर आडवे झालो. ती माझ्यापासून थोडी लांब होती, पण आता ती माझ्या कुशीत यावी असे मला वाटत होते. मी तिच्याकडे सरकणार तेवढ्यात ती स्वतःहून माझ्या अगदी जवळ आली आणि हळूच म्हणाली, भाऊजी, आज मला तुमच्या कुशीतच झोपायचे आहे. तेव्हाच मला शांत झोप येईल. मी आनंदाने तिला माझ्या मिठीत घेतले. सुवर्णासारखी रूपवान, गोरी आणि सुंदर स्त्री आज माझ्या मिठीत होती. काही वेळ ती शांतपणे माझ्या छातीवर डोके ठेवून पडली होती. मी हळूच तिच्या केसांची वेणी सोडवली. तिचे मोकळे काळेभोर केस माझ्या बोटांमध्ये रेंगाळत होते. मी तिला अजून जवळ घेतले. ती हळूच पुटपुटली, भाऊजी, हे चुकीचं आहे. मी म्हणालो, सुवर्णा, हे अजिबात चुकीचे नाही. तुझ्या आणि माझ्या मनात काय चालले आहे हे आपण दोघेही जाणतो. या अंधाऱ्या रात्री आपल्याला जवळ आणणे हे निसर्गाने ठरवले असेल तर आपण या सुखाचा स्वीकार करायला हवा. सुवर्णा काहीच बोलली नाही. तिला माझे म्हणणे पटले होते. तिने हळूच माझ्या ओठांवर तिचे ओठ ठेवून तिची संमती दिली. आम्ही दोघेही बेधुंद झालो. एकमेकांवरील प्रेमाच्या वर्षावात आम्ही वाहून गेलो. त्या अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री आम्ही एकमेकांना भरभरून प्रेम दिले. तिला तिच्या एकाकीपणाला माझ्या प्रेमाची ऊब हवी होती आणि मलाही एका स्त्रीच्या आधाराची गरज होती.
ती रात्र आमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर आणि गोड रात्र ठरली. आमचे उष्ण श्वास, हृदयांची धडधड आणि तिच्या खणखणत्या पैंजणांचा आणि बागड्यांचा तो आवाज याने संपूर्ण वातावरण रोमांचित झाले होते. पहाटेपर्यंत आम्ही एकमेकांच्या सहवासात आनंदाचा भरभरून मनमुरादपणे अनुभव घेतला. तिने माझ्या छातीवर डोके ठेवून प्रेमाने सांगितले, भाऊजी, तुमच्या प्रेमाने माझे मन तृप्त झाले. मी तिला जवळ घेत म्हणालो, सुवर्णा, मला असा आनंद पुढेही तुझ्याकडून असाच हवा आहे, मिळेल ना? ती लगेच म्हणाली, हो भाऊजी, माझे सौंदर्य तुमच्यासाठीच आहे. तुमचे भाऊ तर माझ्याकडे पाहतही नाहीत, त्यामुळे तुम्हीच माझ्या मनाचे आणि शरीराचे राजे आहात. त्या रात्रीनंतर सुवर्णा आणि मी एकमेकांना असेच प्रेम देत राहिलो. 3 महिन्यानंतर एक दिवस दीपकने आम्हाला एकत्र पाहिले. त्यामुळे त्यांचे मन सुवर्णावरून उडाले आणि त्याने तिला सरळ घटस्फोट दिला. सुवर्णाला या गोष्टीचे जराही दुःख झाले नाही, पण माझे मन मात्र काहीसे गुन्हेगार वाटत होते, कारण माझ्यामुळेच माझ्या भावाचा संसार मोडला होता. परंतु काही दिवसांनी एक मोठा खुलासा झाला. दीपकचे बाहेरगावी आधीच एका दुसऱ्या महिलेशी लग्न झाले होते आणि तिला त्याच्याकडून 2 मुलेही होती. ही गोष्ट समजल्यावर माझ्या मनावरचे सर्व ओझे आणि अपराधीपणाची भावना पूर्णपणे मिटून गेली. 4 महिन्यानंतर मी सुवर्णाशी सन्मानाने लग्न केले. आम्ही दोघेही खूप आनंदाने एकत्र राहू लागलो. पुढे सुवर्णा गर्भवती राहिली आणि तिला आई होण्याचे परम सुख मिळाले. भावांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. कथेमधील घटना वा पात्रांचा कोणाच्या जीवनाशी संबंध आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, तुमचे विचार कमेंटमध्ये मांडा आणि हो, सोमगो मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मनोरंजक कथेत. धन्यवाद.